नमस्कार मंडळी. आज आपण हिवाळ्यात स्पेशल अतिशय पौष्टिक जराही कडू न लागणाऱ्या मेथीच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत. आता इथे मी 200 ग्रॅम मेथी पावडर घेतलेली आहे. तुम्ही मेथीचे दाणे घेऊन त्याचे मिक्सरला बारीक पूड करून घेऊ शकता. आता या पावडरमध्ये आपल्याला 2 कप साजूक तूप घालायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. असं केल्यामुळे काय होतं, मेथी पावडर जर आपण तुपात भिजत ठेवली तर मेथीचे लाडू आपले अजिबात कडू होत नाही. त्यामुळे आपल्याला जवळ-जवळ 1 दिवस किंवा 1 रात्रभर ही मेथी भिजत ठेवायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण लाडूची तयारी करायला घेऊया. साठी मी ते 1 किलो गूळ घेतलेला आहे. 500 ग्रॅम मी ते खारीक घेतलेले आहे. खारीक सुरुवातीला मी 5 ते 7 मिनिटं गॅसवर भाजून त्याच्यातल्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. 500 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. पाव किलो तूप घेतलेलं आहे. ड्रायफ्रूटमध्ये बदाम, काजू, गोडंबी, डिंक, अक्रोड, पिस्ता, अळीव आणि खसखस घेतलेला आहे. त्याचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर सुरुवातीला आपण इथे खारीक भाजून घेणार आहोत. खारीक भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. जवळ-जवळ 3 ते 4 मिनिटं आपण ही खारीक छान अशी भाजून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटानंतर आपण जर बघितलं आपली खारीक ही भाजून झालेली आहे. आता आपण इथे खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं मी इथे 500 ग्रॅम घेतलेलं आहे. खोबरं भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. खोबरं आपल्याला जास्त अजिबात लाल करायचं नाहीये. अगदी खरपूस होईपर्यंतच आपण ते खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं भाजून घेतल्यामुळे आपले लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते. त्यामुळे आपल्याला खोबरं भाजूनच घ्यायचं आहे. आता खोबरं भाजल्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम अळीव घ्यायचा आहे. अळीवमध्ये भरपूर प्रमाणात लोह, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन असल्यामुळे हाडाच्या दुखण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे अळीवमध्ये तुम्ही आवर्जून घाला. आता इथे मी 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. खसखस सुद्धा अळीवसोबत आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे. आता हे दोघं जिन्नस आपले छान असे भाजून झालेले आहेत. आपण एका साईडला काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 पळी साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकता. आता या तुपामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. आता इथे मी सुरुवातीला 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. त्या बदाम सोबतच आपल्याला 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम पिस्ता आणि 100 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण ह्या तुपामध्ये खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही ड्रायफ्रूटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. आता हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला जवळ-जवळ 3 ते 4 मिनिटं खरपूस रंगावर आपण भाजून घेणार आहोत. आता हे सर्व ड्रायफ्रूट आपले इथे भाजून झालेले आहेत. आता त्याच तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत. डिंक मी इथे 100 ग्रॅम घेतलेला आहे. डिंक आपल्याला एकदम तळून घ्यायचा नाही. थोडा-थोडा करत आपल्याला डिंक तळायचा आहे. आणि डिंक तळताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे. तर सर्व डिंक मी इथे तळून घेतलेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपण इथे गोडंबी भाजून घेणार आहोत. गोडंबीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम असल्यामुळे ते हाडाच्या दुखण्यासाठी आणि कंबरदुखीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे लाडूमध्ये गोडंबीचा तुम्ही आवर्जून वापर करावा. आता गोडंबी सुद्धा आपली इथे भाजून झालेली आहे. आता सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. गव्हाचं पीठ आपण सुरुवातीला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. जवळ-जवळ 3 ते 4 मिनिटं हे पीठ मी कोरडंच भाजून घेतलेलं आहे. आता पिठाचा खमंग वास आल्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत. तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. तर जवळ-जवळ सुरुवातीला मी इथे 1 कप तूप घातलेलं आहे. आता या तुपामध्ये आपण हे जे पीठ आहे ते छान असं खमंग वास येईपर्यंत पुन्हा भाजून घेणार आहोत. आता पुन्हा मी 1 वाटी तूप याच्यामध्ये घातलेलं आहे. त्या तुपामध्ये परत आपण हे जे पीठ आहे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्ही जेवढं हे गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजाल ना, तेवढे लाडू आपले छान असे खमंग लागतात. तर जवळ-जवळ 10 ते 15 मिनिटं मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे. आणि पीठ सुद्धा आपलं छान इथे भाजून झालेलं आहे. आता हे जे सर्व भाजलेले जिन्नस आहेत ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सुरुवातीला आपण खारीकची पूड करून घेणार आहोत. खारीक बारीक करताना आपल्याला जास्त बारीक पूड करायची नाही, तर जाडसरच ठेवायची आहे. तर खारीकची चांगली भरड झालेली आहे इथे. खारीक झाल्यानंतर आपण इथे खोबरं सुद्धा वाटून घेणार आहोत. खोबरं सुद्धा आपल्याला जास्त बारीक करायचं नाही. आता खारीक आणि खोबरं याची भरड आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण ड्रायफ्रूटची पूड करून घेऊया. त्यासाठी गोडंबी अर्धी गोडंबी घेतलेली आहे आणि अर्धी मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि अक्रोड. आता ही जी ड्रायफ्रूटची आहे ती पूड आपल्याला जास्त बारीक करायची नाही, तर आपल्याला जाडसर भरडच ठेवायची आहे. आता सर्व ड्रायफ्रूटची भरड मी मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे अळीव आणि खसखस बारीक वाटून घ्यायची आहे. अळीव आणि खसखसची आपल्याला बारीक पूडच करायची आहे. तर सर्व जिन्नस आपले इथे झालेले आहेत. सगळ्यात शेवटी आपण इथे डिंक बारीक करून घेणार आहोत. डिंक सुद्धा आपल्याला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ भाजलेलं होतं ते काढून घेणार आहोत. आता या गव्हाच्या पिठामध्ये सगळं बारीक केलेले जिन्नस आपण घालून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण खारीक आणि खोबरं घातलेलं आहे. त्याच्यानंतर अळीव आणि खसखसची पूड घातलेली आहे. त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूटची पूड घातलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण डिंकाची पावडर घातलेली आहे. आता सर्व जिन्नस आपण गव्हाच्या पिठामध्ये एकत्र असं छान मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. तर तुम्ही बघू शकता की आपण आदल्या दिवशी
मेथी तुपामध्ये भिजत ठेवलेली होती. मेथी छान अशी आपली तुपात भिजली गेलेली आहे आणि छान अशी मुरली सुद्धा आहे. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. आता इथे 2 पळी तुपामध्ये मी 1 किलो गूळ घातलेला आहे. गुळामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्याला अजिबात घालायचं नाहीये. फक्त तुपामध्ये आपल्याला गूळ हा वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळवताना आपला गॅसची फ्लेम अतिशय मिडियम ठेवायची आहे. थोडासा गूळ वितळला की त्याच्यामध्ये आपण जी तुपामध्ये मेथी घातलेली होती ते मिश्रण आपल्याला गुळामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जवळजवळ 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर बघितलं तर आपलं मिश्रण हे छान असं मिक्स झालेलं आपल्याला दिसून येईल. आता इथे आपण गॅसची फ्लेम ही बंद करून घेणार आहोत. आता या सर्व मिश्रणामध्ये मी फ्लेवरसाठी जायफळची पावडर आणि वेलची पावडर घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एकत्र असं करून घेणार आहोत. आता सगळ्यात शेवटी गूळ आणि मेथीचं मिश्रण आपण याच्यात टाकून घेणार आहोत. आता सर्व टाकून घेतल्यानंतर गरम असतानाच आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला याला हात अजिबात लावायचा नाहीये, कारण हे गरम असल्यामुळे आपल्याला हाताला चटका बसू शकतो. त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच हे मिक्स करून घेणार आहोत. एकदा का हे सर्व मिश्रण थंड झालं की आपण हाताच्या साहाय्याने छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत. तर सर्व मिश्रण मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत सुंदर असा लाडू छान असा वळला जातोय. तुम्ही बघू शकता किती छान असा गोल गरगरीत लाडू वळला गेलेला आहे. मस्त मेथीचा लाडू आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने मेथीचे लाडू नक्की ट्राय करून बघा. चवीला तर अप्रतिम असे हे लाडू लागतात. जराही कडू न लागणारे मस्त खुसखुशीत मेथीचे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत. 2.5 किलोच्या प्रमाणात इथे 70 लाडू माझे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला लाडू तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता लाडूचा टेक्स्चर किती छान आलेला आहे. आणि हो, रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.